वारकरी मंडळी, पक्षप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार करीत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मातोतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, सर्व मान्यवर शब्दपीठावरचे विचारपीठावरचे अत्य हरिभक्त महाराज श्री राजू महाराज तळेकर, त्यांचे सर्व सहकारी अत्यंत भक्तिभावानं भागवत संप्रदायाचं फेटा आणि श्रद्धेनं उथंबलेलं हे वातावरण, कारण भक्ताधारी विठ्ठल आला उघा रंग एकची झाला, अशा पद्धतीचं हे वातावरण, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, आज पुन्हा जागा झाला एक मणीचा भंग, श्वासांच्या टाळण सवे घुमे प्राणांचा मृदंग, श्वासांच्या टाळण सवे घुमे प्राणांचा मृदंग. सत्कार साऊंड सर्वोत्कृष्ट काम करण्याची संधी मान्य उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये एक मंत्री म्हणून मला या राज्यामध्ये मिळाली आणि त्या काळामध्ये कोरोनाचा काळ त्यांनी ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हाताळला त्याचं कौतुक जागतिक स्तरावर झालं. त्याची नोंद सर्वोच्च न्यायालयानं घेतली. कोरोनाच्या काळामध्ये देशातल्या अनेक राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत वाहून जाताना आपण पाहिली, परंतु महाराष्ट्र तुमच्या केंद्रातनं फारशी मदत नसताना ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, गोळ्या असतील, गोष्टी आपण आपल्या बळावर त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी त्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करत असताना एक परिवारासारखं या महाराष्ट्राकडे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि एका परिवारामध्ये कुटुंब प्रमुख या नात्याने ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या सगळे आयुध वापरून आपल्याला समजून सांगून कोरोनापासून न घाबरता त्या ठिकाणी कोरोनाशी लढण्याची जिद्द तुमच्या आमच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी त्या काळामध्ये केलं. ही गोष्ट सुद्धा आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्याला सांगितली पाहिजे. अनेक निर्णय आपण घेतले त्या काळामध्ये. काळ कमी होता, 2.5 वर्षाचा काळ होता, त्या काळामध्ये सुद्धा आपण शिवभोजन आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. 5 रुपयात 10 रुपयामध्ये आपल्याला ती थाळी त्या ठिकाणी दिली. 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आणि कोरोनाचा काळ असताना सुद्धा उत्पन्न नसताना सुद्धा आपण त्या अनेक गोष्टी आपण महाराष्ट्राच्या हितासाठी केल्या आणि आज पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठीचा निर्णय घेण्याची वेळ आज मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण सिद्धार्थ खरात एक अतिशय उत्तम असे प्रशासकीय अधिकारी राहिलेले, प्रशासनाची उत्तम जाण असलेले, प्रशासनामध्ये असलेल्या सर्व खात्याचा कारभार चांगल्या पद्धतीनं माहिती असणारे आणि त्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी फुकटात आपल्या पदरामध्ये पाडून टाकण्यासाठी सिद्धार्थ खरात यांची निशाणी मशाल आहे. मशान या निशाणी समोरचं बटन आपण 20 तारखेला दाबा, त्यांना विधानसभेमध्ये पाठवा आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणून पुन्हा आपला विकास साधण्याचा प्रयत्न करा. एवढी एक विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माननीय साहेबांनी मनोगत व्यक्त केलं. माननीय उद्धव साहेबांचा सत्कार या ठिकाणी
महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय सिद्धार्थ रामभाऊ यांनी केलेला आहे. या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहेत. पक्ष प्रवेशाच्या या ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून माननीय गोपाळरावजी बचिरे माननीय उद्धव साहेबांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. दीपक मापारी सर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा मान मिळत आहेत. या ठिकाणी विनायक गोपाळरावजी मापारी आणि नंदकिशोर देशमुख सत्कार साऊंडला एक नम्रतेची विनंती आहे की निवेदनामध्ये आपला गोंधळ होतोय याची दक्षता आपण घ्यावी. एकीकडे सूचना आणि दुसरीकडे आपलं गाण्याचा स्वर कमी करावं ही नम्रतेची विनंती. या ठिकाणी माननीय विनायक गोपाळरावजी मापारी म्हणजे कल्पक नेतृत्व. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार तत्पूर्वी एक अत्यंत सुरेख पुस्तक एक इतिहास या जिल्ह्याचा इतिहास धर्मवीर स्वर्गीय दिलीपरावजी रहाटे हे पुस्तकाचं प्रकाशन माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे करतील. या पुस्तकाचे लेखक रवींद्र साळवे यांनी या ठिकाणी यावं आणि धर्मवीर सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक आशिष राठे यांनी सुद्धा या ठिकाणी प्रकाशनामध्ये सहभागी व्हावं. माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, संपर्क प्रमुख प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर, ही सर्व मंडळी, माननीय श्यामबाबू उमाडकर, ही सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी झालेली आहे. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात. छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत गजानन महाराज की, श्री संत सेवालाल महाराज की, श्री संत भगवान महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुले यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, या हिंदवी स्वराज्याला नवीन विचार, एक नवीन स्वप्न देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्माजी फुले, शाहू महाराज, स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही देणारे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या सगळ्या महान पुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय दिलीपराव रहाटे साहेब यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मानबिंदू, शिवसेना पक्षाचे, उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व आणि महाराष्ट्राचे मानबिंदू माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या समवेत आलेले माननीय अरविंद साहेब, डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले सगळे तोला मोलाचे माननीय पदाधिकारी, सगळी वारकरी, पत्रकार आणि एवढ्या मोठ्या संख्येनं लोणार नगरीमध्ये ऐतिहासिक गर्दीचा विक्रम करण्यासाठी आपण आलेले एवढे सगळे शिवसैनिक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र. मी आपणा सगळ्यांना मानाचा सर्वप्रथम मुजरा करतो. जय महाराष्ट्र. बंधूंनो, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा आहे. महाराष्ट्र महात्मा फुल्यांचा आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वराचा आहे, नामदेवांचा आहे, संत एकनाथांचा आहे, संत तुकारामाचा आहे, संत चोख्या मेळाचा आहे, संत सोनार महाराजांचा आहे आणि संतांच्या मांदियाळी असलेल्या संतांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे आणि हा महाराष्ट्र पंढरपूरच्या विठ्ठलाचा आहे. एवढे सगळे या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं हा महाराष्ट्र भारतातल्या कुठल्याही देशापेक्षा वेगळा, कोणत्याही राज्यापेक्षा वेगळं असं राज्य आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची थोर परंपरा, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरेची वाटचाल या सगळ्या थोरांनी घालून दिली. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण त्या अर्थानं पुढे चाललेलं आहे.
यशवंतराव चव्हाण असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय विलासराव देशमुख असतील आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, यांनी याच परंपरेचं अनुपालन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. परंतु बंधूंनो, गेल्या 2.5 वर्षामध्ये काय घडलं होतं? 2.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा हे सरकार आलं, नेमकं कोरोनाची लाट आली. जगामध्ये कोरोनाने हैराण केलेलं होतं. आज आपण मरतो आहे की उद्या मरतो आहे, अशा प्रकारची भावना असताना माननीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र वासियांचं एक प्रकारे संगोपन केलं. त्यांचं सगळ्यांचं जीवितांचं रक्षण केलेलं आहे. आणि या काळात सुद्धा माननीय साहेबांनी डावोस वगैरे या ठिकाणी जाऊन अनेक उद्योगांचे प्रकल्प या ठिकाणी आणले, इन्व्हेस्टमेंट केली, रोजगार या ठिकाणी आणलेला आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र पुढे जात असताना त्यांनी शेतकऱ्यांचं 2 लाखांचं कर्ज देखील माफ केलं होतं की नाही? माननीय उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांसाठीच 2 लाख रुपये कर्ज सरसकट त्यावेळेस माफ केलेलं होतं. आणि असं सगळं चालू असताना, हे जर सगळं चालू असतं तर भारतीय जनता पक्षाची सगळी पाळमुळं या ठिकाणी उद्ध्वस्त होणार होती. आणि त्याची भीती घेऊन या ठिकाणी फंदाफितुरी झाली, कारस्थानं झाली आणि बेईमानी झाली, गद्दारी झाली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले उद्धव साहेबांना त्यांचं मुख्यमंत्री असलेलं निवासस्थान वर्षा सोडावं लागलं. ज्या दिवशी माननीय उद्धव साहेबांनी वर्षा निवासस्थान सोडून त्यांचा प्रवास मातोश्रीकडे सुरू केला, आपणा सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तो काळा कुट्ट असा दिवस आहे. त्या दिवशी घराघरामध्ये चूल पेटली नाही आणि प्रत्येकाच्या डोळ्यामधून आसूचा बांध वाहिलेला आहे. बंधूंनो, मी त्या दिवशी शासनामध्ये होतो. त्याच दिवशी मी उद्धव साहेबांवर झालेला अन्याय मला बघवता आला नाही. आणि मी त्याच दिवशी निर्णय घेतला की मी उद्धव साहेबांच्या सोबत उभं राहणार आहे, उद्धव साहेबांची साथ देणार आहे. आणि तेव्हाच माझा निर्णय झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या. बंधूंनो, मी या ताडशिवनीच्या जवळच्या गावामध्ये होतो, जो हा आपला मेहकर मतदारसंघामध्ये माझं गाव येतं, पूर्वीचं गाव होतं. मी एक खेड्यातला माणूस आहे. इथे निंदन करून, खुरपण करून, काम करून, शेतमजुरी करून मी शिकलेलो आहे. 10-10 किलोमीटर मी शाळा केलेलं आहे. आणि त्यानंतर मी संघर्ष करून नोकरी मिळवली, मंत्रालयामध्ये अधिकारी झालो, अनेक मंत्री महोदयांचे खाजगी सचिव झालो आणि उच्च पदस्थ काम केलं. अनेक कॅबिनेटचे प्रस्ताव मी मंजूर केले, अनेक शासकीय धोरणं घेतलेली आहेत. माझे 20 वर्षाचा कालावधी जो आहे तो संपूर्णपणाने मंत्री महोदयांच्या समवेत राहिलेला आहे. अनेक कायदे, अनेक धोरणं केलेली आहेत. हा सगळा अनुभव गाठीशी असताना मी मंत्रालयामध्ये रमलो नाही, गावाकडे येत राहिलो. माझ्या गावाकडे, माझ्या शेतामध्ये, बांधावरती, गुराढोरांच्या शेतामध्ये, मुतामध्ये, मातीमध्ये मी हात घालत राहिलो. आणि शेतकऱ्यांचं दुःख, माझ्या मित्रांचं दुःख मला बोचत राहिलं. मी जेव्हा गावी यायचो तेव्हा मी माझ्या शेतामध्ये जायचो, कारण माझ्या शेतामध्ये माझ्या आईने त्यावेळेस निंदन खुरपण केलेलं आहे, लवणी पडून काम केलेलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि आजही जेव्हा मी गावी येतो तेव्हा मी माझ्या शेतामध्ये जातो. रात्र जरी झाली तरी मी त्या शेतामध्ये जातो. याचं कारण काय? कारण मी आजही रात्री जेव्हा जातो तेव्हा मी माझ्या आईचे त्यावेळेसचे गाणे ऐकतो. मला आईच्या गाण्याचा, मला आईच्या त्या कामाचा भास होतो. आणि मी केव्हाही जरी गेलो तरी मी शेतामध्ये जातो. बंधूंनो, मी शेतकरी मुलगा आहे आणि शेतीचं दुःख, इथल्या बेरोजगारीचं दुःख मला माहिती आहे. माझा अनुभव तिकडे काय कामाचा. आणि म्हणून माझी नोकरी शिल्लक असताना मी साहेबांशी विनंती केली, सरांशी, आणि मी निर्णय घेतला की राजकारणाच्या पटलावरती आपला अनुभव आणायचा आहे. बंधूंनो, मी मेहकर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि मला माननीय साहेबांनी आशीर्वाद दिले. मी सर्वप्रथम हात जोडून साहेबांचे आभार मानतो की सरांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. सर, मी आपल्याला विश्वास देतो, आपण जी माझ्यावर विश्वासानं जी जबाबदारी दिली आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतानं ही जी विधानसभेची जी निवडणूक आहे ती मी जिंकून दाखवील. आणि मी जर जिंकलो तरच तुम्हाला माझं तोंड दाखवील, नाही तर मी सर तुम्हाला भेटणार पण नाही. हा माझा ठाम विश्वास आहे. महोदय, या भागामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे, ज्या लोकप्रतिनिधीचं कर्तृत्व नसताना, तुम्ही त्यांना काही नसताना 3 वेळा 15 वर्ष त्यांना संधी दिलेली आहे. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी शेवटी, त्याचं पात्रता नाहीये सर, कायद्यामध्ये तो अडकलेला आहे. त्याची पात्रता नसताना, तो अपात्र असताना, केवळ तुम्ही तुमच्या आशीर्वादानं 15 वर्ष त्यांनी इथे
सत्ता उभवलेली आहे आणि 15 वर्षामध्ये काय केलं त्यांनी, तर त्यांनी काहीही काम केलं नाही. आणि एवढं सगळं करून जी मुंबईमध्ये झालेली गद्दारी आहे, ती गद्दारीचं लोन केवळ तिकडे राहिलेलं नाही सर, त्या गद्दारीचं लोन या मेहकर मध्ये आलेलं आहे. हा गद्दार त्या गद्दारीच्या गटामध्ये सहभागी झाला आणि महाराष्ट्राच्या मानबिंदू असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेला त्यांनी एक प्रकारची गच्छंत केली, एक प्रकारची बेईमानी केली, पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. अशा लोकप्रतिनिधींचं काय करायचंय तुम्ही आम्हाला सांगा. याने इथल्या शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही, इथल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलेलं नाही. एमआयडीसी कागदावर आहे, 15 वर्षामध्ये इथे एमआयडीसी नाही, एक उद्योग या ठिकाणी आलेला नाही. शेतकऱ्यांचा सर आमच्या भागामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं सोयाबीनच पीक आहे. आमच्या भागामध्ये कुठली शेती असेल तर फक्त फक्त सोयाबीन आहे, थोडीफार तूर आहे आणि थोडाफार कापूस आहे. आणि या तुरीचं, कापसाचं आणि सोयाबीनची अक्षरशः वाट लागलेली आहे. आज सर एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस ही 4,892 आहे. अशी प्रत्यक्षात एमएसपी जरी असली तरी प्रत्यक्षात 3,500 ते 4,000 क्विंटल अशी आपली सोयाबीन जाते आहे. आणि त्याचा जो उत्पादन खर्च आहे आणि त्याला मिळणारा जो उत्पन्न आहे त्याचा ताळमेळ बसत नाहीये. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला सर, शिवसेना पक्षाच्या वतीनं मोर्चा काढला आणि सोयाबीनला प्रति क्विंटल 7 ते 8,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली आहे. माझी आपणास विनंती आहे महोदय, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आपल्या नेतृत्वाखाली येणार आहे आणि त्यावेळेस आम्हाला या भागातल्या, या पश्चिम विदर्भातल्या भागाला जो सोयाबीनचा जो प्रश्न आहे त्याचं कायमस्वरूपी उपाययोजना आम्हाला करून हवी आहे. आणि जे काही बुलेट ट्रेनचे आपण 1,05,000 कोटीचं जे काही निधी आपण देतो, तो निधी आपण आमच्या शेतकऱ्यांच्या सबसिडीमध्ये घालावा आणि शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या या त्रासापासून वाचवावं. आपण ते कराल. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आम्ही इथले शेतीचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही, शेती इथली अक्षरशः वाऱ्यावर सुटलेली आहे. लोणारचा पर्यटनाचा विकास थांबलेला आहे. आपण होतात त्या काळामध्ये लोणार हे पर्यटनाच्या कनेक्ट झालं होतं आणि असे अनेक कामं या ठिकाणी आहेत. आपण आपल्या माध्यमातून आम्ही विकासाचं नवं पर्व निर्माण करू. मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की महाराष्ट्राच्या नकाशावर मेहकर आणि लोणार मतदारसंघ या 5 वर्षामध्ये आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ही ग्वाही मी आपणास देतो. आपण माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी सर्वस्वानं पूर्ण करेन असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण माझ्या प्रचारार्थ लोणार या ऐतिहासिक नगरीमध्ये आलात. लोणारचे अनेक प्रश्न आहेत, इथे सगळा भ्रष्टाचार झालेला आहे, यांचं कोणतंही काम राहिलेलं नाही. ते सगळे प्रश्न आपण सोडू. मला जी आपण संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. किसी को गीत देते हैं, किसी को साज देते हैं, तुम्हें हम जिंदगी का एक नया अंदाज देते हैं और तारुफ पेश तो करते हैं हम कतरे का भी, लेकिन समंदर को समंदर की तरह आवाज देते हैं. माननीय उद्धव साहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आवाज येतोय का रे पाठपर्यंत? सत्कार साऊंड आवाज वाढवा. ठीक आहे, आता येतोय? येतोय का? जरा शेवटच्या लोकांनी हात वर करून सांगा, येतोय का? हा, बरं. नाही, आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. एक 2-3 दिवसापासून प्रचाराच्या सभा सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूरच्या आईचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि करत करत आज विदर्भात आलोय. पुढची सभा मराठवाड्यात आहे, त्याच्यानंतर या सभा सुरूच आहेत. पण 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. आणि आपण आपल्या विजयाची दिवाळी जर का साजरी केली नाही आणि परत दुर्दैवाने येणार नाहीच, पण महायुतीचं सरकार बोडक्यावरती बसलं तर महाराष्ट्राचं दिवाळी निघाल्याशिवाय राहणार नाही. एक एक आता लोक येत आहेत, दिल्लीतनं येत आहेत, उत्तर प्रदेश मधून येत आहेत, भाषण ठोकतायत. आज सगळ्यांचा समाचार आपण घ्यायचा आहे.
पण मी आज शिंगणे साहेबांचं खास अभिनंदन करतोय. कारण आधी कधी माझी त्यांची ओळख तशी नव्हती. ओळख झाली ती थेट मंत्री म्हणूनच. आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बरं झालं शिंगणे साहेब तुम्ही जे मध्ये बोंबलतात ना सगळे म्हणे मी घरी बसून होतो त्यांना उत्तर द्यायला आले आता की आपण काय केलं होतं, महाविकास आघाडीचं सरकार असताना काय केलं होतं. हे जे नुसतेच फिरत होते ना, म्हणजे मी नेहमी सांगतो ठीक आहे तुमचा आरोप मी एक क्षणभर मान्य करतो की मी घरी बसून होतो, पण मी घरी बसून माझा महाराष्ट्र सांभाळला होता. आणि हे लोक महाराष्ट्र फिरतायत आणि लोकांची घरं फोडतायत. मग तुम्हाला घर फोडणारे पाहिजेत की घर सांभाळणारे पाहिजेत? आणि घर फोडे आता एका पोत्यात 3 जण पाय घालून फिरतायत. गद्दार तर आहेतच, खोकेबाज तर आहेतच, पण मेहकर हा आपला मतदारसंघ आहे, शिवसेनेचा आहे. आणि मी नेहमी सांगतो की निवडणूक आयोगाने काही निकाल देऊ दे, त्यांचा अधिकारच नाही. शिवसेना नाव दुसऱ्याला द्यायचा निवडणूक आयोगाला काडीचा अधिकार नाही, मी तो मानत नाही. आमचं निवडणूक चिन्ह तुम्ही काय द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. पण उद्या तुम्ही म्हणाल की कोणाला मूल झाले, तुझ्या मुलाचं नाव हे ठेव, तर चालणार नाही. ते त्याच्या आई वडिलांचा अधिकार आहे. तसाच शिवसेना हा नाव बदलण्याचा अधिकार कोणत्याही या धोंड्यांना नाहीये. हे निवडणूक अधिकारी आयुक्त जर माझ्या शिवसेनेचं नाव दुसऱ्याला देणार असतील तर मी निवडणूक आयुक्तांना सुद्धा गेल्या लोकसभेपासून मी धोंड्याच म्हणायला लागलोय, रे धोंड्या, त्याने आपलं नाव चोरलं, आपण त्याचं नाव बदललं. तर ही सगळी भयानक भीषण राजकारणाची अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. दरोडेखोरांची टोळी, 40 दरोडेखोर आणि त्या दरोडेखोरांचे 2 ठग दिल्लीमध्ये बसलेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की दिवसाढवळ्या दरोडा घातलाय तरी आमच्या देशाचे पंतप्रधान दरोडेखोरांना मत द्या सांगायला महाराष्ट्रामध्ये येत आहेत. देशाचे गृहमंत्री दरोडेखोरांच्या प्रचाराला येत आहेत. हे असे पंतप्रधान आणि असे गृहमंत्री आपल्या देशाला काय देणार आहेत? आज पंतप्रधान तिकडे धुळ्यामध्ये येऊन गेले. बरं, सुरुवात चांगली केली, आलात धुळ्यात आला, आता महाराष्ट्र तुम्हाला धुळ्यात चालणार आहे. पण मला असं वाटतं ते बघायला आलेत. प्रत्येक भाजपाला आलेले विचारतात जवळ बोलून, अरे लोकसभेत तुझ्या कुठे रे वळ उमटवला महाराष्ट्राने? कारण भुईसपाट झाले. इथला थोडस वाचला, थोडक्यात वाचला. शिंगणे साहेब तेव्हा तुम्ही आला असतात ना, तेव्हा त्याचा सुपडा साफ केला असता आपण, तेव्हाच साफ करून टाकला असता. दाखवला असता काय साध्या शिवसैनिकाचा प्रताप त्याला दाखवला असता काय असतो तो. पण पंतप्रधान धुळ्यामध्ये आले आणि टीका करून गेले. दुसरे येतंय काय? केलं काहीच नाही. 10 वर्षामध्ये जे केलं ते सगळं कोलमडलं. काल परवाकडे बुलेट ट्रेनचा पूल सुद्धा कोसळला. तो मधल्या कुठल्या एअरपोर्टचं, जबलपूर का कुठल्या एअरपोर्टचं, त्याचं छत कोसळलं. राम मंदिर बांधलं ते गळायला लागलं. नवीन लोकसभेचं संसद भवन बांधलं ते गळायला लागलं. मुंबईच्या कोस्टल रोडची वाट तिकडे खड्डे पडले होते. नावा आणि शिवडी तो अटल सेतू त्याला तडे गेले होते. समृद्धी महामार्गाची पण हालत खराब. काय वाटेल त्या कशाला? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्यांनी तिकडे राजकोटला सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधला होता, उभारला होता, तो सुद्धा पडला. महाराज पण म्हणाले तुझे अशुभ हात माझ्या पुतळ्याला लावू नकोस, अशुभ हात आहेत तुझे. आणि मग त्यांनी आपल्याला ती टीका केली की यांच्या गाडीला म्हणे चाकच नाहीयेत, असं काहीतरी बोलले. मग मोदीजी आमच्या गाडीच्या चाकाची पर्वा तुम्ही करू नका. तुमचं जे डबल ट्रिपल इंजिन आहे ना, तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची चाकं लागली ती पहिली बघा, ती आम्ही आता पंक्चर करणार आहोत. सगळे भ्रष्टाचारांची चाकं लागले. मोठ्यात मोठा जो कोणी घोटाळाबाज असेल त्याला पक्षामध्ये घेत आहेत. तरी शिंगणे साहेब बरं झालं तुम्ही आलात तिकडनं इकडे. आम्हाला वाटलं तुम्ही सुद्धा गुलाबी जॅकेट घालून फिरताय की काय. पण 70,000 कोटीचा घोटाळा केला.
कोणी केला? कोण बोललं होतं? भाजपवाले बोलले होते ना. मग आता अजित पवार कुठे आहेत? बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात नवाब मलिक होते. नवाब मलिकने अटक केली होती. कोणी केली होती? भाजप. बरोबर आहे. अटक केल्यानंतर माझ्या मागे लागले होते. यांना काढा, यांना काढा, यांना काढा. कशाला काढा? नाही म्हणे यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, दाऊदशी संबंध आहे. ते आहे फिल्मच, आता आपण ती टाकलेली आहे, बघा तुम्ही आपल्या शिवसेनाच्या साईटवरती, किंवा अशी झाली असेल व्हायरल. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की जे बॉम्बस्फोट झाले होते, त्या बॉम्बस्फोटात ज्यांनी जे सूत्रधार होते त्यांच्याशी संबंध असलेला माणूस आहे आणि आमच्याकडे पुरावे आहेत. मग पुरावा आहेत तर आता काय करायचं? पुरावा की गाडावा? काय करणार त्याला? नागपूरचं अधिवेशन झालं होतं तेव्हा नवाब मलिक नुसते त्यांच्या त्या बाकावरती जाऊन बसले तर लगेच देवेंद्र फडणवीसांनी बाजूला मांडीला मांडी लावून अजित पवार बसायचे त्यांच्या. म्हणजे एका बाजूला एक फुल आहे, दुसऱ्या बाजूला हे दोन हाफ. तो पण अर्धवटच आहे, तो सोडून द्या. पण बाजूला बसलेला माणूस, आता तुम्ही बाजूला बसलाय, काय असलं तर एकमेकाला सांगाल की लगेच काहीतरी पत्र लिहिणार? हा, दोघांकडे मोबाईल असले तरी काय व्हॉट्सअप करणार तुम्ही? आपण सांगतो, एकमेकाशी बोलतो की अरे ते ह्याचं काय झालं रे, बघ जरा, ते बरोबर नाही चाललं तुझं. देवेंद्र फडणवीसांनी काय नाटक केलं होतं? अजित पवारांना पत्र लिहिलं की नवाब मलिक यांच्यावरती अमुक 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 आरोप आहेत. किती आरोप आहेत ते देव जाणे, आणि त्यांना आपल्यामध्ये घेऊ नका. आता नवाब मलिक हे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुंबईतून निवडणूक लढतायत. मग मला आता दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे, फडणवीसांना पण विचारायचं आहे आणि अजित पवारांना पण विचारायचं आहे की नक्की खरं काय? कारण अजित पवार म्हणतात की त्यांचा दाऊदशी संबंध असणंच शक्य नाही, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, आणि आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते गुन्हेगार नाहीत, ते गुन्हेगार असूच शकत नाहीत. मी त्यांच्या प्रचाराला जाणार. त्यांना तुरुंगात टाकलं होतं म्हणून म्हणजे काय ते गुन्हेगार नाहीत? आणि भाजपने जाहीर केलंय की आम्ही यांच्या प्रचाराला जाणारच नाही. मग खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय? नवाब मलिक गुन्हेगारांच्या संबंधित आहेत तर ते निवडणूक लढतायत. तुमच्या महायुतीतून मोदीजी तुमचं कुठलं चाक तिकडे फिरते ते बघा, कोणतं चाक लागले तुमच्या इंजिनाला ते बघा. नवाब मलिकचं चाक नेमकं काय आहे? आणि जर का ते गुन्हेगार असतील तर मोदींना किंवा फडणवीसांना चालतात कसे, हा प्रश्न आहे. आणि गुन्हेगार नसतील तर निरपराध माणसाला तुरुंगात ज्यांनी टाकलं त्या भाजपासोबत अजित पवार कसे, हे अजित पवार यांनी उत्तर द्यावं. काय उत्तर तुम्ही देऊ शकता? पण दोघांपैकी एक कोणतरी खरं बोलतंय, कोणतरी खोटं बोलतंय. मग मोदीजी पहिले तुमच्या बुडाखाली काय जळते ते बघा, आणि मग तुम्ही आमच्या महाविकास आघाडीची चिंता करा. आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत. आज सुद्धा माझ्याकडे काही नसताना ही जनता माझ्या सोबत येते, काय म्हणून येते? काय असं माझ्या हातामध्ये? ठीक आहे, रुद्राक्ष आहे, ती मला आवडतं, माझ्या वडिलांकडनं काहीतरी घराणेशाहीची परंपरा म्हणून मी रुद्राक्ष घेतली. दुसरं काय माझ्याकडे? माझा पक्ष तुम्ही चोरलात, माझं चिन्ह तुम्ही चोरलात. अरे स्वतःच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते म्हणून तुम्ही माझ्या वडिलांचं नाव सुद्धा चोरलं. आज तुम्ही बघा, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाच्या पोस्टरवरती माननीय हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आहे. ही आपली पुण्याई, ही आपली कमाई आहे, हे बाळासाहेबांचं कर्तृत्व आहे. भाजपच्या पोस्टरवर कदाचित मोदी नसतील, कारण मोदींचं नाव आता महाराष्ट्रात चालत नाही. मोदी गॅरंटी चालत नाही, संपली मोदी गॅरंटी. इकडे फक्त एकच गॅरंटी चालते, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. अगदी मिंदेना सुद्धा आला तर विचारा, कदाचित येईल, कारण गद्दार त्याचाच आहे. मूळ गद्दारीचा नेता तोच आहे. त्याच्यामुळे तो जर का गद्दार आला तर त्याला म्हणा, अरे तुझ्या वडिलांनी असं काय गुन्हा केला की तुला तुझ्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते? मी माझं नाव लावतो ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, मध्ये बाळासाहेब आहे त्याला किंमत आहे, म्हणून मी आणि तुम्ही एकत्र आलेलो आहोत.
नाहीतर गद्दारीचं पीक आमाप आलेलं आहे. पण स्वतःमध्ये काहीतरी हिंमत पाहिजे. मोदीजी तुम्हाला सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे की ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही तिकडे बसलात, नाही तर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं होतं, त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात. काय 5 वर्षामध्ये असं काय आम्ही पाप केलं होतं? जो शब्द तुम्ही आम्हाला दिला होता तो शब्द पाळला असता तरी ही वेळ तुमच्यावरती आली नसती आणि भाजप आज महाराष्ट्रामध्ये संपायला आलेला आहे, तो भाजप महाराष्ट्रात संपला नसता, जो आज तुम्ही तुमच्या पक्षाने संपून टाकले त्याला. खरात साहेब तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलत होतात, मला माहिती आहे ना, मी शेतकरी नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की मी माणूस नाहीये. मी माणूस आहे आणि शेतकऱ्याची दुःख कळण्याची माणुसकी माझ्यामध्ये नक्की आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री होतो तेव्हा नागपूरच्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज मुक्त करून टाकलं होतं. केलं होतं की नव्हतं आणि मिळालं होतं की नव्हतं हे मला सांगा. मी काय उपकार केले होते तुमच्यावर? मी काय उपकार नव्हते केले. मी एकही कार्यक्रम असा नव्हता केला की शेतकऱ्यांना बोलवून मिळालं की नाही, मिळाले की नाही, मिळालं की नाही, नव्हतं केलं. कारण मी जे केलं ते माझं कर्तव्य केलं होतं आणि पैसे तुमचेच होते, तुमच्या म्हणजे आपल्या जनतेचेच पैसे होते, त्यातूनच मी तुम्हाला कर्जमुक्त केलं होतं. दुर्दैवाने सरकार यांनी पाडलं. हे सरकार जर का त्यांनी पाडलं नसतं तर कदाचित मी या 5व्या वर्षी सुद्धा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त पुन्हा करून दाखवलं असतं. जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी करत होतो, मंत्रिमंडळ करत होतो. सोयाबीनचा भाव तेव्हा काय होता हे आज तुम्ही मला सांगा ना. कापसाचा भाव काय होता त्यावेळेला? होता ना 10,000च्या वर होता की नव्हता? कापसाला भाव सुद्धा आतापेक्षा जास्त होता की नव्हता? आज कापूस खरेदी होतच नाहीये. होते कापूस खरेदी? कारण काय सांगतायत? कापूस ओला आहे. बरोबर ना? मग सगळे शेतकरी कोणतेही पीक असो, सोयाबीनचा शेतकरी रडतोय कारण खाद्यतेलाची आयात करतायत, आयात शुल्क माफ करून. म्हणजे आयात शुल्क त्यांना माफ केलं, त्यांचं तेल आयात केलं, मग माझ्या सोयाबीनचं सगळं भाव पडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय. नाही, महाविकास आघाडीला चाकच नाही. काय डोंबल्याची चाकं घेऊन बसताय? कुठल्या देशात, कुठल्या जगात मोदीजी तुम्ही वावरता आहात? जो शेतकरी माझ्या देशाचा नव्हे जगाचा अन्नदाता आहे तो रडतोय. बरं, त्याला हमीभाव मिळत नाहीये. शेतकऱ्याचा जो शेतीसाठी लागणारा खर्च आहे तो वाढत चाललेला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी लागतोय ना? खतावरती लागतोय, कीटकनाशकावरती लागतोय, बी बियाणावरती, शेतीच्या अवजारांवरती. तिकडे जीएसटी, तो जीएसटी खालीवर नाही होत. पण जे तुम्ही सोनं पिकवता त्या सोन्याला भाव देताना यांची संपूर्णपणे जी काही वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला दिसते. जीएसटी कचकावून तुमच्याकडनं घेतात, पण भाव देताना, हमी भाव देताना नाही, तुमचा कापूस ओला आहे, याला मागणी नाही, खरेदी केंद्र चालू करू. ही काय? या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध ह्यांना आता घरचा रस्ता दाखवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या हातामध्ये नाहीये. मी मगाशी तिथल्या सभेमध्ये होतो आणि तिकडे मला वाटतं कोण आपलं राहुल बोंद्रे, नाही मध्ये येताना आपल्या सभेमध्ये होते ना, त्यांनी तिथे सांगितलं की कचऱ्याचं टेंडर निघालंय. तिथल्या कुठला मतदारसंघ आपल्या आधीचा? नाही, चिखली नाही हो, चिखली नगरपालिकेने कचरा उचलण्याचं टेंडर काढलंय. कचरा उचलण्याचं टेंडर. आणि त्याचा भाव काय माहितीये तुम्हाला? कचरा 1 किलो कचरा उचलायला 35 रुपये. आणि मग त्यांनी सांगितलं की कचरा उचलायला 35 रुपये एका किलोला आणि सोयाबीन एका किलोला किती? 30 रुपये. बरोबर ना? म्हणजे कचरा, सोयाबीन पेक्षा कचरा जास्त महाग असेल तर घ्या कचरा आणि नेऊन टाका जिल्हा अधिकाऱ्याकडे, द्या आम्हाला पैसे कचऱ्याचे, सोयाबीन जाऊ दे कचऱ्यामध्ये. पण कचऱ्याला जर का माझ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असेल तर हे अख्खं सरकार कचरा कुंडीत टाकायच्या लायकीचे. अख्खं सरकार टाकून द्या कचरा कुंडीत.
आज आपण जे काही लढतो आहोत ते महाराष्ट्रासाठी लढतो आहोत. नुसतं उद्धव ठाकरे म्हणून मी लढायला आलेलो नाहीये. माझ्या डोक्यात काहीतरी हवा भरले म्हणून मी आलेलो नाही. माझा अख्खा महाराष्ट्र हे लुबाडून नेत आहेत. माझा पक्ष तर फोडलाच. दरोडेखोरांनी माझे आमदार पळवले, खासदार पळवले. पण आज अख्खा महाराष्ट्र उचलून ते गुजरातच्या चरणी नेऊन टाकतायत हे मी बघू शकत नाही, म्हणून मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. मी मुख्यमंत्री होतो होय, मी 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 का म्हणतो? कारण त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारने करून दाखवलेलं आहे. आपलं सरकार असताना एक तरी उद्योग गुजरातमध्ये गेला होता? एक तरी रोजगार गुजरातमध्ये गेला होता? उलट करोना सारख्या भीषण संकटात जे मी सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत गेलात, म्हणून तुमच्यामुळे महाराष्ट्र वाचला, माझ्यामुळे महाराष्ट्र नाही वाचला. महाराष्ट्र तुम्ही वाचवलेला आहात. उत्तर प्रदेशमध्ये चिता पेटल्या होत्या, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. पण माझ्या महाराष्ट्राने जे जे मी सांगत गेलो ते ऐकत गेले आणि खरोखर तुम्ही कमाल केलीत आणि महाराष्ट्र केवळ आणि केवळ तुमच्या सहकार्यामुळे वाचला. पण त्याही लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण करार करत होतो, सामंजस्य करार, 6.5 लाख कोटीचे करार हे आपण केलेले होते. महाराष्ट्रामध्ये हे उद्योग येत होते. टाटा एअरबसचा उद्योग सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भात नागपूरमध्ये आपण आणत होतो. त्यांच्याशी बोलणी सुरू होती. जमीन त्यांना दाखवत होतो. फडणवीसजी, शिवसेनेबद्दलचा आकाश, उद्धव ठाकरे बद्दलचा आकाश ठीक आहे, पण निदान विदर्भाने तुम्हाला भरभरून दिलं. द्यायचे होते तेव्हा खासदार पण दिले होते, आमदार पण दिले होते आणि त्यांच्या आमदारांच्या मुळेच तुम्ही मुख्यमंत्री पदावरती बसला होतात. आणि मी पुन्हा येईन जे बोलू शकलात ते माझ्या विदर्भातल्या लोकांनी तुम्हाला दिलेल्या मतांमुळे बोलत होतात. पण गेल्या या सगळ्या वर्षांमध्ये अगदी मोदीजींना सुद्धा आले तर विचारा, 14 साली तुम्ही बोलला होतात की दरवर्षी 2 कोटी लोकांना मी रोजगार देईन. किती लोकांना इकडे रोजगार मिळाले? 2 तरी लोकांना मिळाले असतील तर मी काही हरायला तयार आहे. मग विदर्भात येणारा उद्योग टाटा एअरबस कुठे गेला? कुठे गेला? गुजरात. बघितलं ना तुम्ही? बरं, एवढी मस्ती आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत आणि महाराष्ट्रात निवडणूक असताना महाराष्ट्राने मतं दिली काय नाही दिली काय परवा नाही, पण महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रात येणारा उद्योग आम्ही गुजरातमध्ये सुरू करून दाखवला. मग तुम्ही सगळेजण आणि तुमची मुलं बाळ इथून उठून काय गुजरातमध्ये नोकरी करायला जाणार? आणि तुम्ही बाकी इथले शेतकरी काय असंच मरत राहणार, आत्महत्या करत राहणार? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही. अरे ज्यांना भाव द्यायचा नाही त्यांना भाव आता देऊ नका तुम्ही. त्यांना भाव द्यायचं बंद करा, त्यांचा भाव पाडा. आणि त्यांचा भाव खाली पडल्यानंतर मग बघा सरपट तुमच्या पायाशी कशी येतात ते. जी मस्ती होती, मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे. ठीक आहे, बुलढाण्यामध्ये एक निसट्टा पराभव झाला, गद्दाराचं शेपटावरती निभावलं. आता निवडणूक झाली तर शेपूट सुद्धा जागेवर ठेवणार नाही. आणि या वेळेला या विधानसभेत या गद्दाराचं शेपूट सुद्धा जागेवर ठेवायचं नाही. अरे कोणी मोठा केला तुला? शिवसेनेने उमेदवारी दिली. काय होते, कोण होते? साधे साधे कार्यकर्ते. केवळ आणि केवळ शिवसेना नावाचा शेंदूर त्यांना लागला म्हणून तुम्ही सगळे लोकांनी त्याला देव मानलात. पण निघाला धोंडा. या धोंड्याला आता परत उभं करायचं नाही. झाली चूक, झाली तुमची, झाली माझी पण झाली, कारण मीच त्यांना उमेदवारी दिली होती. पण एक माणूस गद्दार झाला म्हणून माझी ही सगळी जीवाला जीव देणारी माणसं गद्दार होऊ शकत नाहीत. मेकर हा मतदारसंघ होय माझा आहे. मतदारसंघ हा मेकर मतदारसंघ माझा आहे, कारण सातत्याने आपण जिंकत आलेलो आहे. आणि या निवडणुकीमध्ये हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. विषय अनेक आहेत. मग अशी खरात साहेब जो आले होते, रंगात आले होते, पण करू काय, मला पुढच्या सभेला जायचंय. पण प्रश्न त्या व्यक्तीला बरोबर माहितीये. म्हणजे विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत योग्य उमेदवार यावेळेला शिवसेनेने तुम्हाला दिलेला आहे. MIDC चा पत्ता नाही,
लोणार सरोवर मी मुख्यमंत्री असताना तिकडे आलो होतो, निधी दिला होता. आता परत जाऊन बघा काय झालं, निधी आला नाही आला का मध्येच कुठेतरी गेला का यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच्या खिशात गेला. कारण कॉन्ट्रॅक्ट भरपूर काढली, अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने समृद्धी महामार्ग केला, पण आजूबाजूच्या जमिनी कोणी डापल्या? सगळे यांचे बगल बच्चे कॉन्ट्रॅक्टर यांचे. किती टक्के? 60. अरे बापरे, म्हणजे कर्नाटक सरकार जे यांचं होतं भाजपचं ते 40% वालं होतं. म्हणजे बाकी ठिकाणी महाराष्ट्र मागे चाललंय. म्हणजे चांगलं औद्योगिकरण करायचं त्याच्यात मागे चाललंय, आरोग्य सेवेत महाराष्ट्र मागे, पण भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे. 40%चे 60%, 60%चे आणखीन टक्के, आणि मोदीजी सांगतायत की आमच्याकडे चाकच नाहीये. ही अशी सगळी थोतांड, ही सगळी नाटकं. आणि म्हणून आपण जो काही वचननामा दिलाय, हा वचननामा छोटा खिशात ठेवण्याचा आहे, पण मोठा वचननामा दिलेला आहे. आणि त्या वचननाम्यातली जी वचनं आहेत, ती वचनं तुम्हाला तुमच्यापर्यंत आता हळूहळू पोचायला लागलेली असतील. पोचतायत ना? परवाकडे मी, राहुल गांधीजी, शरद पवारजी, महाविकास आघाडीतर्फे एक पंचसूत्री जाहीर केली. सविस्तर जाहीरनामा उद्या प्रकाशित होतोय. पण शिवसेना म्हणून एक मला असं वाटलं की एक वेगळं आणखीन काहीतरी त्याच्यात द्यावं, म्हणून काय काय गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, की जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच. देवेंद्र फडणवीस आडवे आले तरी मी बांधणार. देवेंद्र फडणवीस आडवे आले तरी सुद्धा मी मंदिर बांधणार. नागपूरमध्ये पण बांधणार आणि सुरतेमध्ये पण बांधणार. आणि महागाईला रोखण्यासाठी 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच. आणि त्याच्यात सुद्धा शेतकऱ्याचं 1 रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही. मुलींना जसं मोफत शिक्षण आहे, तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच. आणि मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मुंबई सध्या कोणाच्या घशात घातली जाते? मुंबई कोणाच्या घशात घातली जाते? कोणाच्या? तुमच्यापर्यंत पोहोचलं? मुंबई अदानीच्या घशात घालतायत. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्यांदी त्यांच्या घशातली मुंबई मी काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि धारावीच्या निमित्ताने मुंबईत आणि मुंबई परिसरात जी 1001 एकर जमीन आजपर्यंत त्यांना दिले, ती जमीन परत घेऊन माझ्या महाराष्ट्रातल्या जे युवक असतील, युवती असतील, त्यांना तिथे मुंबईत आपल्या हक्काच्या राजधानीत राहण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत मी घरं बांधून देणार आहे. या मुंबईमध्ये या, मुंबईमध्ये या. मुंबई तुमची सुद्धा आहे, मुंबई आपली आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे, मोदी शहांची नाहीये, अदानीची अजिबात नाहीये. ही मुंबई आपण रक्त सांडून मिळवलेली आहे. आणि या मुंबईवरती महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. विदर्भातल्या सर्व युवक आणि युवतींनी ज्यांना मुंबईमध्ये यायचंय, हे सरकार आणा, मी परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला घर देतो. तुम्ही मुंबईमध्ये येऊन स्वतःचं हक्काचं घर घ्या आणि मुंबईमध्ये स्थायिक व्हा. अहमदाबाद मध्ये जाण्यापेक्षा मुंबईमध्ये या. त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा निवृत्त झाल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार आहोत. 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट ही आपण देणार आहोत. अनेक रुग्ण ज्यांना डॉक्टर सांगतील की ही औषधं तुझ्यासाठी अत्यावश्यक आहेत, ती औषधं सुद्धा आपण मोफत देणार आहोत. बऱ्याच गोष्टी करायच्या आणि करायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे. महाराष्ट्राचं, आपलं मराठी पण आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान, म्हणून मी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र. कुटुंब प्रमुखाचा वचननामा म्हणूनच मी दिलेला आहे हा. कारण तुम्ही मला सगळ्यांनी कुटुंब प्रमुख मानलात. मग कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, आणि महाराष्ट्र हे कुटुंब म्हटल्यानंतर माझं कुटुंब ही माझीच जबाबदारी आहे, आणि ती मी घेतोय. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असताना बोलायचं झालं तर भरपूर बोलता येईल, पण आता बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही तर सगळं भोगत आलाय, बघत आलाय. या गद्दारींच्या डामडौलाला भूलू नका. मगाशी मला कोणीतरी व्यासपीठावर सांगितलं
एक गद्दार म्हणे काहीतरी हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय आणि त्यातनं काहीतरी वाटतोय, म्हणजे मस्ती बघा यांची किती. हा खोकेच असणार, दुसरं काय असणार, दुसरं वाटणार का आहे काय? यांच्या डोक्यात काय नाही, यांचं सगळं खोक्यामध्ये आहे. यांचं डोकं रिकामं आणि खोके भरलेले आहेत. म्हणजे एवढे सगळं यांनी कमावून ठेवलंय की शेतकऱ्यांनी जगलं काय मेलं काय, यांच्या पुढच्या पिढ्या ह्या मजेत राहतील एवढे 2.5 वर्ष त्यांनी कमवलेले आहे. पण हे सगळं तुमच्या हक्काचं त्यांनी दरोडा घालून मिळवलेलं आहे. आणि म्हणूनच या विदर्भातून मी तर म्हणेन मिंदे असेल, भाजपा असेल, नाता अजित पवार असतील, एक सुद्धा उमेदवार त्यांचा आमदार म्हणून निवडून येता कामा नये. एक सुद्धा. शिंगणे साहेब, तुमची मदत मला इकडे पण लागणार आहे आणि प्रामाणिकपणाने तुमचं काम महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण करणार आहेत. कारण करायचं तर उघड उघड करायचं, अपक्ष वगैरे उभे करायचे नाहीत. आणि खास करून मी गोपाळरावांना सुद्धा धन्यवाद देतोय, कारण गोपाळरावांची खूप इच्छा होती, थोडेसे आले होते जोरामध्ये, पण शेवटी शिवसैनिक आहे. पण गोपाळराव, ही जागा निवडून आणा, महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या, मी तुमचाही मान सन्मान राखल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही सगळी सोन्यासारखी माणसं आहात. आज मी शून्य असलो तरी शून्याच्या मागे ही ताकद आहे. म्हणून मोदी आणि शहा आज सुद्धा त्यांना जळीस्थळी काष्टीपाशी आणि उद्धव ठाकरे दिसतोय. मोठमोठ्या फौजा घेऊन येत आहेत, बाकीचे मुख्यमंत्री येत आहेत आणि येऊन जाऊन उद्धव ठाकरे, कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याबरोबरची ताकद आहे. आणि तुम्ही खरंच देवासारखे माझ्या पाठीशी उभे आहात, म्हणून मला संकटाची पर्वा नाहीये, अजिबात पर्वा नाहीये. हे नातं असंच ठेवा, हा विश्वास असाच ठेवा आणि या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. आणि आपल्या खरात साहेबांच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. निशाणी काय? आणि विजय कसा होणार? विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताशिवाय